पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी विवळवेढे येथील जत्रा सुरू असताना त्यावेळी येथील विवळवेढे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नितेश भोईर यांचा भीषण अपघात झाला होता। मात्र तो अपघात नसून अपघात असल्याचं दाखवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी पहाटे 4 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास नितेश भोईर हे जत्रेतून घरी जात असताना रस्त्यात निर्मनुष्य ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। 23 एप्रिल रोजी बुधवारी पहाटे 4 ते 4:30 वाजेच्या सुमारास नितेश भोईर हे महालक्ष्मी सोनाडे ते खाणीव या मार्गावर रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या मोटरसायकलसह आढळून आले। ही माहिती सकाळी कामावर जाणाऱ्या एका स्थानिक नागरिकाने त्यांच्या कुटुंबियांना दिली होती। त्यानंतर नितेश भोईर यांना तातडीने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डहाणूतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। तिथूनही प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गुजरातमधील वापी येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे। मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सरपंच भोईर हे सापडले होते तिथे लाकडी दांडक्याचे 2 तुकडे आढळले असून त्यावर रक्ताचे डाग आढळले आहेत। त्यामुळे हा अपघात नसून हेतू परस्पर हल्ला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। तर या हल्ल्यात सरपंच भोईर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताचे नुकतेच ऑपरेशन झालं आहे। तर या घटनेची जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांनी दखल घेत सरपंच यांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करत त्यांना मदतीचा हात दिला आहे। सरपंच यांच्या कुटुंबियांना जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांनी भेट देत त्यांना आर्थिक मदत केली आहे। तर या घटनेचा तीव्र निषेध करत सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट केली आहे। त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी येथील विवळवेढे ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश भोईर यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही तर तो लोकशाही व्यवस्थेवरचा थेट आघात आहे। या हल्ल्यात सरपंच भोईर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताचे नुकतेच ऑपरेशन झालं आहे। त्यांच्या कुटुंबियांना भेट देत आम्ही 10,000ची मदत केली आहे। यावेळी सोबत रघुनाथ सुतार व रमेश गवळी उपस्थित होते। मदतीची रक्कम किती आहे हे महत्त्वाचे नाही, या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे ही खरी माणुसकीची परीक्षा आहे आणि ती आपण दिली याचे समाधान आहे। परंतु या हल्ल्याला आता बरेच दिवस उलटून गेले आहेत तरी अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत। पोलीस तपासात होत असलेले अपयश आणि स्थानिकांमध्ये उमटणाऱ्या चर्चांमधून उघड होणारे प्रश्न, या हल्ल्यामागे सत्ताधाऱ्यांचा हात आहे का? सरपंच भोईर यांच्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता आणि हे दर्शविते की घटना केवळ गुन्हेगारी नाही तर राजकीय सुडातून घडलेली असू शकते। सरकार व पोलीस प्रशासन यांना यावर उत्तर द्यावं लागेल। एका गावचा सरपंच सुरक्षितच नाही तर सामान्य माणसांचं काय? आज ही वेळ भोईर सरपंचांवर आली, उद्या ती कोणावर येईल सांगता येत नाही। त्यामुळे आता गप्प राहून चालणार नाही। सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा। न्याय मागायचा असेल तर मूकपणे अन्याय सहन न करता प्रश्न विचारले पाहिजेत। कोण आहेत आरोपी? त्यांच्यावर कारवाई का नाही झाली? सरकार, पोलीस प्रशासन आम्ही उत्तरांची वाट पाहतोय। आता मूकसंमती थांबवा, कारवाई करा अशी पोस्ट जयेंद्र दुबळा यांनी केली आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।